त्यानंतर आपण आता इथे सन्मानित करतोय नरेशजी लांगी साहेब, बाळाजीचे सदस्य आहेत, तसेच पिंटू शेठ भंडारी यांना विनंती की आपण देखील आपला सन्मान घ्यायचा आहे. मान्यवरांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय मंचावरती. लोकनियुक्त सरपंच अग्नी ग्रामस्थ मंडळ चषकाचे आमच्या अगदी आयोजक आहेत मदनजी मते साहेब यांच्या वतीने हा सन्मान मंचावरती पाहायला मिळतोय. तसेच विशाल तावरे साहेब यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. त्यांना विनंती की आपण इथे यायचं आहे. विशालजी तावरे साहेब यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. बाळाजी मधील सगळे आमचे अगदी सदस्य आहेत आणि आज आपण पाहतो की लोकनियुक्त सरपंच मदनजी मते साहेब यांच्यासोबत त्यांचा चांगला परिचय आहे आणि चांगल्या परिचयाचे आपले देखील ते आहेत. त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. पिंटू भंडारी साहेब यांचा तिथे आपण सन्मान पाहतो. थँक्यू सो मच आपण आला त्या स्पर्धेसाठी आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं अगदी मनस्वी आभार. चला मॅचला सुरुवात. यावेळीचा बॉल हवेत खेळला आणि इथे बघा कॅच ड्रॉप झाली. बॉलचा अंदाज घेता आला नाही आणि पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाने विकेटची संधी निर्माण करून दिली होती, परंतु या मुवमेंटला बघा त्या मेहनतीवरती पाणी सोडलं. बॅटरला जीवदान मिळालंय. विहानजी खाडेकर यांच्या वतीनं आमच्या या स्पर्धेकरिता 2000 रुपयाचं आर्थिक योगदान लाभलेलं आहे. मनस्वी आभार आहे. नक्कीच खाडेकर या संघाचे पुरस्कार देतात म्हणजे प्रकाशजी खाडेकर साहेब यांच्या सुपुत्राच्या माध्यमातून अर्थातच विहान प्रकाश खाडेकर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आलंय. आम्ही या सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषकाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत व्यक्त करीत आहोत. मॅचकडे जाणं महत्वाचं आहे. आपण जरूर बक्षिसं देणार आहोत. यावेळेला बॉल हवेत आहे. ओ माय गॉड, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालाय. चुका 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 आणि चुका आपल्याला बघायला मिळतात. आणि इथे जर का आपण पाहिलं तर बघा गोलंदाज प्रयत्न करतोय परंतु रवीजी उलवेकर साहेबांच्या वतीनं बघा विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं जात आहे साहिल या गोलंदाजाला. आणि इथे बघा ते जमा झालेले आहेत. बॉल तयार होतोय. पुढे एकदा दमदार गोलंदाजी खरं तर हाताळत असताना गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो साहिल. कळंबोली टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील भरपूर मोठं नाव आहे साहिल उलवेकर. पुन्हा एकदा तयार झाला. यावेळेला बॉल हवेत आणि इथे बघा कॅच ड्रॉप झाल्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, षटकार. चला आता इथून जो कानपुली प्रीमियर लीगचा विजेता संघ आहे त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन बसायचं आहे, कारण एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण तुमचं टायटल तुम्हाला देणार आहोत आणि तुमचं बक्षीस देखील तुम्हाला दिलं जाईल. त्यामुळे आपण देखील त्या तयारीत राहा. त्यानंतर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन हे देखील नामांकन आहेत, ते देखील दिले जातील. बघा नुकताच साहिलच्या विरोधात खरं तर जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळाला, जिकडे 6 धावा गोलंदाज साहिलला मोजाव्या लागला. पुन्हा एकदा साहिल निघाला. पुढचा बॉल. यावेळेला वॉटर स्ट्रोक. काय फटका सजवलाय. कडक बेधडक बॉल जाईल कव्हर पॉइंट बाउंड्री लाईन क्लिअर करत. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार. तुम्ही माझा झेल सोडला, आता मी तुम्हाला सोडणार नाही. काय फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त फटकेबाजी. वा, कमालीचा खेळ इथून मात्र दाखवला जातो प्रतीकच्या माध्यमातून. 2 बॉलमध्ये 2 षटकार आलेत. पाहूया लगातारचा तिसरा येईल का. बॉल तयार झाला. पुन्हा एकदा पुढचा बॉल.
यावेळेला बॅटची आतली कडा विकेट आली आहे आणि बॅटर प्रतीकला आता सोडावं लागतंय मैदान. बॅटर इथून मात्र बाद झाला. पहिली विकेट. दर्शन दाखल झाला. पाहूया आता दर्शनच्या माध्यमातून कशा रीतीने इथून मात्र खेळ दाखवला जाणार आहे. मेंडेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. वाईटिश काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये 1 खेळाडू तैनात आणि लॉंग ऑफ रिझर्व मध्ये 1 खेळाडू आपल्याला बघायला मिळतो. यावेळेला वेग प्रचंड होता. डोळ्याची पापणी लवते तोपर्यंत बॉल निघून चालला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. कमबॅक केलं जात आहे साहिल या गोलंदाजाच्या माध्यमातून. वेगाचा बेताब बादशाह खेळाडू आणि त्याच्याकडे मात्र प्रचंड वेग आहे. यावेळेला समोरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट केलाय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. साहिलच्या बॉलवरती आणखीन एक बार चौकार. टीम विजेता संघ वेल प्लेट. दक्ष 11 हा संघ ठरला कानपोली प्रीमियर लीगचा अंतिम विजेता संघ. या संपूर्ण टीम अभिनंदन, वेल प्लेट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला बघायला मिळतात. 20 धावा धावफलकावरती 1 गडाच्या मोबदल्यात. बघा गोलंदाज सध्या आपल्याला बघायला मिळतात. राहुल आलाय. यावेळेला बॉल हवेत. ओ इथे बघा प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना विकेट किपर आपल्याला बघायला मिळाले. बघा राहुल उल्वेकर याही खेळाडूला विकेट हॅट्रिक साठी सन्माननीय आदरणीय रवी उल्वेकर साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा यावेळेला बॉल हवेत. विकेटची संधी आहे. पकडला जातोय जल. विकेट आली आणि बॅटर बाद झालेत. यस डीजे. चला KPLचं आपण आता इथे टायटल देत आहोत. या स्पर्धेमधील अजिंक्यपद ज्या संघानं पटकावलाय त्या संघाचा आपण इथे सन्मान करतोय. कानपोलीमधील आपण पाहतोय सगळे खेळाडू आहेत. कानपोली प्रीमियर लीग मध्ये या संघानं चॅम्पियन हे टायटल जिंकलंय आणि या स्पर्धेमधला आपण पाहतोय अगदी ठरलेले आहेत. चॅम्पियन पदाचे ते दावेदार आहेत आणि त्यांना आपण ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करतोय. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करेन कानपोलीच्या ग्रामस्थांना की आपण हे टायटल देण्यासाठी या. आपण इथे जरूर सन्मान करत आहोत. पुन्हा एकदा वेगवान बॉल. इकडे सुद्धा डॉट बॉल आला. बेस्ट बॅट्समन ऑफ दी कानपोली प्रीमियर लीग हे टायटल जात आहे अक्षय पाटील या खेळाडूला आणि बेस्ट बॉलर गौरव ठरलेला आहे.
हे टायटल आपण देऊन गौरव करूया. अक्षय बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर आपण इथे टायटल देतोय. ते टायटल दिलं जाईल गौरवला. ते टायटल आपण घ्यायचंय. मिसफील्ड होते तिकडे. चला जाऊया आता मॅच कडे. आणि या मुवमेंटला बघा उलट्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत असताना कॅच तिकडे हातातून निसटला. आणि या मुवमेंटला बघा तब्बल 2 धावा आपल्याला जरूर बघायला मिळतात. बॉलर आता तयार होतात. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती पाहूया पुढचा बॉल आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. यावेळीचा बॉल हवेत आहे. विकेटची संधी पकडला जातोय. जेल विकेट आली आणि बॅटर बाद झालेत. अंतिम विजेता संघ अभिनंदन. वेल प्लेड दक्ष 11. खूप चांगला खेळ त्यांनी दाखवला. KPL 2026 चा अंतिम विजेता संघ. पुन्हा एकदा बॉलर तयार झालेत. पाहूया आता हा बॉल राहुलच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. गोलंदाज राहुल तयार होतोय. वेगवान बॉल जबरदस्त बॉल आपल्याला बघायला मिळतो. आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आला. ओव्हर नंबर 2 चा खेळ आता संपला. आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन झाल्यात 22 धावा धावफलकावरती. बघा काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. फक्त या ओव्हरमध्ये 2च धावा खर्च केल्या राहुल उल्वेकरनं आणि 2 विकेट्स त्यानं मिळवल्या. गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय राहुल उल्वेकर. आपण एक सन्मानित करतोय आमचे कृपाल पाटील आणि एक त्यांच्या समवेत तितकेच चांगले फनीएस्ट मॅन आणि तितकेच चांगले आपण पाहतो की अगदी ऑफिशियल्स कर्मचारी देखील आहेत ते आमचे सागर पाटील. आणि त्यांच्या समवेत त्यांचे अगदी जवळचे मित्र म्हणजेच आमचे संगम पाटील, साजन पाटील या तिघांचा आपण या त्रिमूर्तीचा पण सन्मान करूया. ही त्रिमूर्ती प्रसिद्ध आहे कानपोलीची. आणि अगदी जेव्हा जेव्हा मग कुठली पार्टी असेल त्यानंतर कुठलंही क्षेत्र असेल हे एकत्रित येतात ना त्यावेळेला आपण पाहतो की जो आनंदाचा उत्सव आहे तो उत्सव नाही तर तो महोत्सव साजरा केला जातो. आणि ते आल्यानंतर जी मजा येते. नुकताच आपण मायक्रोफोनवरती समालोचन ऐकताना कृपाल पाटील यांना पाहिलं. सागर पाटील खेळत होते म्हणून ते जॉईन झाले नाही. आणि जर ते झाले असते तर मग इथे अगदी आपण पाहतो की जोक्सचा पाऊस आनंदाचा महापूर आला असता. आणि त्यांचा आपण इथे यथोचित सन्मान करतोय. मदनजी मते साहेब आणि चंद्रकांतजी मते साहेब यांच्या वतीनं हा सन्मान आपल्याला मंचावरती पाहायला मिळतोय. बघा रवी दादा उल्वेकर भावेशसाठी सुद्धा विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयात. यावेळेला बॅटची कडा जरूर घेतली होती परंतु कॅच ड्रॉप झाली. बघा आज मात्र साहिलचं लक नाहीये. गोलंदाजी करत असताना देखील त्याला थोडासा मार बसला. पुन्हा एकदा बॉल तयार. भावेश उल्वेकर गोलंदाजी मार्क वरती. फिरकीचा जादूगर, फिरकीचा वारसा जपणारा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. कित्येक वेळा मात्र आपल्या फिरकीनं फलंदाजाला पूर्णपणे उभं ठेवलं असा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. भावेश ओ माय गॉड लाईन मागे खेचली होती. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा पंच स्टंपिंग साठी हा निर्णय रेफर केला. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय. त्याला तिसरे पंच आता चेक करतील. चला बॅटर सेफ आहे. बॅटर सेफ आहेत.
पुन्हा एकदा गोलंदाज इथून मात्र तयार होईल भावेश उलवेकर. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी तो सध्या साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटची आतली कडा जरूर घेतली होती. फिल्डर आपल्याला जरूर बघायला मिळतात. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला आणि या मुवमेंटला बघा एकाच धावेवरती संयम दाखवावा लागते. एका धावेच्या मदतीने आता पुन्हा एकदा धावफलकावरती सातत्यानं बदल आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये कुठेतरी मोठे फटके थांबलेत, धावा थांबल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये साहिलनं भरपूर धावा खर्च केल्यानंतर बघा तदनंतरचे 2 षटके आहेत ना त्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा देण्याचा इरादा गोलंदाजाने दाखवला. पुढचा बॉल. या बळीला देखील हेलिकॉप्टर लुक दिलाय. फिल्डर आहेत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण झाली. वन शॉट. खरं तर एक धाव अपुरी धावली आहे. पुन्हा एकदा बॉल तयार झालेत. पुढचा बॉल. या बळीला देखील फिरून मारण्याचा प्रयत्न झाला आणि इथे बघा पुन्हा एकदा बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉल आला. ओव्हर नंबर 3चा खेळ आता संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 24. याही ओव्हरमध्ये फक्त 2च धावा भावेश उलवेकरने खर्च केल्या. चोवीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतात. अजूनही 12 चेंडू शेष आहेत. पाहूया या 12 बॉलमध्ये आता किती धावा जमवल्या जाणार आहेत. ओव्हर नंबर 4 मध्ये कोणाला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं जाणार आहे. रणनीती इकडे आखली जाते खिडूकपाडा टीमच्या माध्यमातून आणि ओव्हर नंबर 4 मध्ये आता बघा गेम प्लॅनिंग बनवून आता बॉलिंग ट्रॅकवरती आणलंय. ऋतिक सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला बघायला मिळतोय. पाहूया आता ऋतिकच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी इकडे केली जाणार आहे. बॉल तयार झाल्यात. पुन्हा एकदा ऋतिक सध्या आपल्याला बघायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती. ऋतिक निघाला. पुन्हा एकदा बोला तयार ऋतिकचा बॉल. इथे बघा खलवट टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरा धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि 2 धावा इकडे पूर्ण झालात. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती बघा थेंबे थेंबे तळे साचे हळूहळू धावफलकावरती धावा आता इथून जोडला जात आहेत. 26 धावा आतापर्यंत गुणतालिकेवरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार झालेत. थांबतात, वेळ घेतात, कारण ऋतिकला माहिती आहे माझा प्रत्येक बॉल माझ्या टीमसाठी माझ्या गावासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. यावेळेला देखील बॉल हवेत आहे आणि इथे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक हा गोलंदाज सादर करत असताना याही ओव्हरमध्ये बघा कमीत कमी धावा देण्याच्या इराद्याने सध्या गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय ऋतिक हा खेळाडू. पुढचा बॉल. या बळीला फिरून मारण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि इथे पाहावं लागेल
आणि बॅटर आता इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. विकेट आली आहे बघा, स्वतःच्या फटक्यांवरती नाराज आहे हा खेळाडू आणि इथून बघा मैदानाच्या बाहेर रवाना होत असताना आपल्याला बघायला मिळतो. येऊ दटीजी अतिशच्या माध्यमातून होता कशा रीतीने खेळ इकडे दाखवला जाणार आहे. मोठमोठे फटके मारण्याकरिता हा खेळाडू ओळखला जातो. अतिशय खेळाडू नॉस्ट्रा वरती आता उभा असणार आहे. बॉल तयार होतोय. ऋतिक पुन्हा एकदम पुढचा बाव. या भळीला देखील बघा ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आहे. पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडला जातात. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. मोठे फटके येत नाही आहेत. मोठ्या फटक्यांसाठी बघा प्रयत्न केले जातात परंतु त्या प्रयत्नाला अपयश मिळत आहे. यावेळीला स्ट्रोक चांगला आहे. बॉल हवेत. विकेट आली आणि बॅटर इथून मात्र बाद झालेत. इथून मात्र बाद झालात. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ऋतिक माली सध्या गोलंदाजी मार्क वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग करण्यासाठी बघा त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ इकडे दाखवला जाणार आहे. ऋतिक इथे बघा लढत होते आणि या मुवमेंटला बघा ऋतिकचा आणखीन एक चांगला बॉल आपल्याला बघायला मिळतो. बॅटिंग करणाऱ्या ऋतिकला इथून मात्र पूर्णपणे शांत ठेवलं. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. बॉल तयार. पुन्हा एकदा या वेळीला देखील इथे बघा ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. नुकताच व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतो. पुन्हा एकदा ऋतिक निघाला. पण आता ऋतिक मालीच्या बॅटमधनं मोठा फटका येईल का. यावेळीचा बॉल लावली अपील आणि इथे बघा LBW विकेट आली आणि बॅटर बाद. नंतर धावफलकावरती धावा झाल्यात. 29 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. अजूनही 6 बॉल बाकी आहेत. पाहूया आता टार्गेट सेट करणारे हे षटक असणार आहे. या 6 बॉलमध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. चला नेक्स्ट मॅच तोंडरे संघ आणि उत्तर शिव
आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. बॉल तयार होतं. ओव्हर नंबर 5 ला इथून मात्र सुरुवात होत असताना आपल्याला बघायला मिळतीये. ओव्हर नंबर 5 चा पहिलाच बॉल. वा आतिश, याच फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतिशचा वार, सारेच गार, बॉल सीमा पार, षटकार. बघायला मिळते आतिश, याच तर फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो, जाणला जातो आणि तशाच प्रकारचे फटके आता त्याच्या बॅटमध्ये येऊ लागलेत. बॉल तयार होतोय पुन्हा एकदम. बघा, शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. निखिलच्या पहिल्याच बॉलवरती इकडे षटकार आला. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर इकडे केलाय, थांबवलाय आणि इकडे रन्स येणार नाहीयेत. डॉट बॉल आला. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. या 4 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जाणार आहेत पाहावं लागेल. आतिशनं मात्र स्वतःवरती इकडे आत्मविश्वास दाखवला. बघा, 4 बॉल अजूनही बाकी आहेत आणि या 4 बॉल मध्ये आता किती मोठे फटके खेळले जाणार आहेत पाहावं लागेल. बॉल तयार होतो भाई. गोलंदाज निघाला निखिल. यावेळीचा हा बॉल याच करिता बघा स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न झाला अतिशचा आणि तो प्रयत्न सक्सेसफुल करून दाखवतोय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं 4 धावा चौकार. धन्यवाद. चौकाराच्या मदतीनं आता धावफलकावरती धावा झाल्यात. 39 धावा धावफलकावरती. अजूनही बघा 3 चेंडू येणं बाकी आहे. ज्या धावा थांबल्या होत्या त्या धावा आता येऊ लागल्यात. अतिश बघा वेगाने धावा बनवतो आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा बोला तयार. या वेळेला पुन्हा एकदा बिग हिट. वाव, काय फटका सजवला. पॉलिंग स्वीप, डब्बे में डब्बा, डब्बे में किक, घुटना टेक और चौकार देख. 4 धावा चौकार. जबरदस्त बॅटिंग अतिश नावाचा आता शो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवर चौकार, चौथ्या बॉलवरती चौकार. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. शॉर्ट बॉल, याही मुवमेंटला बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघा, या फटक्यावरती इतका कॉन्फिडन्स होता की बॉलला मारल्यानंतर बॉलकडे पाहिलं सुद्धा नाहीये. षटकार आला. उत्तर शिव, चला कर्णधार टॉस साठी यायचंय. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल आहे. धावफलकावरती धावा आता झाल्यात 49 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल, बॉल तयार. यावेळेला देखील फिरून मारण्याचा प्रयत्न झाला, फिल्डर होते. 1 रन इकडे कंप्लीट झाली आणि इथे बघा एकाच जावेवरती संयम दाखवावा लागतोय.
लेग बायच्या स्वरूपामध्ये खरं तर ही एकदा आपल्याला पाहायला मिळाली. 50 धावा धावफलकावरती सध्या आपण पाहतो आणि विजयासाठी 51 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. 30 चेंडू आणि विजयासाठी 51 धावांचा पाठलाग इकडे करायचा. विजयासाठी खडूकपाडा या संघाला. चला उत्तर शिव आणि तोंडरे कर्णधार टॉससाठी लगेच यायचं. गुरुनाथजी मते साहेबांना विनंती आहे, आपण या सामन्याचा टॉस करण्यासाठी यायचं आहे. वंदनीय श्रीमान श्री गुरुनाथजी मते साहेब, आपण या टॉस साठी. दरम्यान आपण इथे टॉस करूया. वी टू गो हेड इज अ कॉल, इट इज अ टेल. टॉस जिंकलाय तोंडरेनं, निर्णयाची अपेक्षा. गोलंदाजी फिल्डिंग स्वीकारली आहे. फक्त इकॉनॉमिकल फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा. दोन्ही संघांना विनंती करू आणि इथून आम्ही नक्कीच जाऊ पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. आपल्यासोबत आमचे अतिथी मान्यवर आहेत शरदजी उल्वेकर साहेब, यांना विनंती आहे की आपण यायचं व्यासपीठावरती. या मंचावरती मदनजी मते साहेब अगदी प्रेमाची आपुलकीची हाक तुम्हाला मारतायत. या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. चला आपण मैदानामध्ये जरूर जाऊ. तसेच आमचे रोहित पाटील, एक आदर्श क्रिकेटपटू, त्यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचे स्वागत आहे. या मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यापुढील होणारा सामना असेल उत्तर शिव आणि RKCC तोंडरे, राधाकृष्ण तोंडरे, दोन टीममध्ये. दोन्ही टीम्सला शुभेच्छा आणि त्यानंतर आम्ही दोन्ही टीम्सला जरूर सूचना देतोय की जशी मॅच संपेल आपण लगेच मैदानामध्ये इन ॲक्शनमध्ये यायचं आहे. आणि त्याच्या पुढे होणारा सामना जो आहे तो यंगस्टार सिद्धी करवले आणि त्यांच्या अगदी विरोधामध्ये अपोजिट संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. जनमन नितलस या दोन टीममध्ये मॅच असणार आहे. दोन्ही टीम आपण देखील सज्ज राहा, कारण वेळेचं बंधन आहे. त्यानंतर विनर मॅचेस बाकी राहतील. आता रेग्युलर फ्रेश पूलचा आपण इथं सामना जरूर सुरू केला आहे, यात काही शंका नाही आहे. मॅचकडे आपण जातोय आता. मैदानामध्ये दोन फलंदाज आघाडीचे राहुल उल्वेकर सर आणि त्यांच्या समेत भावेश उल्वेकर, दोन उल्वेकर बंधुराज. व्यावसायिक गटामध्ये वर्णी लागलेले खेळाडू, रॉयल कलंबलीमधून आपला प्रवास सुरू केला आणि आता आपण जर पाहिलं तर प्रसिद्ध क्रिकेटपटू म्हणून त्यांची जरूर ओळख आहे. एक फिरकीपट्टू, एक वेगवान मीडियम पेस आणि वेगवान गोलंदाज आणि तितकेच चांगले दोघे फलंदाज देखील आहेत. संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. बऱ्याच वेळेला ही किमया त्यांनी केलेली आहे आणि आता इथे आपण पाहतो की अगदी मैदानाच्या आतमध्ये धावा चेज करायचा आहे 30 बॉलला. त्या म्हणजेच 51 धावांचा पाठलाग. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज टीम उमरोलीच्या माध्यमातून बॉलिंग करण्यासाठी आला आहे.
ऋतिक माळी पहिलं षटक टाकेल आणि समोर असेल राहुल उल्वेकर, द टॉलेस्ट क्रिकेटर, टेनिस क्रिकेटमधील नामवंत फलंदाज. पहिल्याच बॉलला आपण पाहतोय दिशा दाखवली आहे. पॉइंट मधून एक्स्ट्रा खबरला बॉल गॅप शोधली आहे. चौकार. वेलकम फोर. पाहायला मिळते पहिल्या बॉलला चौकारानं भव्य स्वागत केलं आणि अगदी आपण पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये दुसरा बॉल ऋतिकचा समोरच्या दिशेनं जबरदस्त स्ट्रोक, पॉवरफुल पंच, बॉल सीमा पार 6 रनसाठी खणखणीत मॅग्निफिसंट स्ट्रोक. लॉफ्ट नाहीतरी आपल्याला फ्लॅट दाखवला बट रिझल्ट 6 धावांचा, सो मिळेल षटकार. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 10 धावा धावफलकावरती. आता जर इथून मोठा फटका जर आला तर राहुल उल्वेकर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. रवीजी उल्वेकर साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिले जाईल खेळाडूला. ओ दांडी गोल, यष्टा उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड बॉल आणि बॅटर बाद. पहिला धक्का किडूक पाडाला. राहुल उल्वेकरचा डाव संपलाय. राहुल उल्वेकर या बॉलवरती आपण पाहिलं की मिस झालं. त्यानंतर यू मिस आय विल हिट हे सांगत असताना बॉल अगदी आपण पाहिलं की अगदी यष्टांवरती धडकणारा होता. त्रिफलाचित बाद केलं. पहिला धक्का बसला बॅटिंग करत असताना. यावेळेला टीम किडूकपाडाला, विरास्पोर्ट किडूकपाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच संघ आहे. अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेला गोलंदाजी करत असताना स्वर्गीय नारायण शेठ माली प्रतिष्ठान उमरोली आणि किडूकपाडा 2 टीम मध्ये मॅच बेटल पाहायला मिळते. धावांचा पाठलाग करायचा 51. टोटलला जरूर पाहायला मिळत आहेत 10 आहेत आतापर्यंत. सरासरी आपण जर पाहिली तर 10.चीच आहे प्रत्येक ओव्हरमध्ये. इथे पहा जरूर अपील साकारतात. डायरेक्ट हिट. पावेश अडचणीमध्ये आहे की नाही हे पाहिलं जाईल, परंतु तोवर संधी आहे दुसरी धाव चोरण्याची आणि ती धाव देखील चोरली गेलेली आहे. डायरेक्ट हिट झाला होता मुख्य यष्ट्यांना. आमचे कार्तिक मंडप डेकोरेटरचे सर्व चंद्रकांतजी उल्वेकर साहेब यांना विनंती आहे की आपण यायचं आहे व्यासपीठावरती. तिसऱ्या पंचांची मागणी आहे रनआउटसाठी. येस ओके. आणि रिझल्ट येस नॉट आउट आहेत. लिगबाईच्या 2 धावा आले त्या बॉलवरती. त्या धावा मिळत आहेत टीम किडूकपाडाला. नितेशचा अकाउंट ओपन नाहीये. फुल टॉस लेनचा बॉल इथे पहा. नो बॉलचा इशारा पंचांचा तिकडे जरूर मिळतोय. रन मिळतील एक्स्ट्राच्या माध्यमातून. सगळं काही सुरू चाललं होतं चांगलं सुरळीतपणे, परंतु आता आपण पाहतो की हा जो बॉल आहे तो जरूर ट्रबल करणारा राहील. या बॉलवरती सिंगल. टोटल 2 मिळतात. बॉलिंग टीमचा अगदी आपण पाहतोय की रिव्ह्यू त्यांनी आता क्लेम केलाय आणि वापरायचा प्रयत्न घेतलाय. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय नो बॉलचा आपण पाहिलाय. इट इज अ नो बॉल कॉल आणि रिव्ह्यू गमावलाय तो म्हणजेच टीम उमरोलीनं. टीमची धावसंख्या जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते यावेळेला अगदी टोटलवरती 14 धावा धावफलकावरती. नो +1 टोटल 2.
गोलंदाज तयार आहे गोलंदाजीसाठी. यावेळेला पहा हा चेंडू चांगला आहे. फ्रीटचा बॉल होता. भावेश उलवेकर समोर होता, परंतु बॉलमध्ये मी म्हणेन की इतकं चांगलं इलिगेशन पाहायला मिळालं की वेग देखील तेवढाच चांगला होता. आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आपण पाहिला की अगदी सहज गतीनं विसावला गेला. चेंडू आलाय डॉट. निर्धाव चेंडू. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. ऋतिक माळी थोडासा महागडा ठरलाय. गोलंदाजीच्या मार्कवरती तो आहे. समोर फलंदाज भावेश. राऊंड द विकेट नाडव्या बॅटनं कॅच होता. लाऊड शाऊट. पंचांकडे अपील. भावेश उलवेकर सापडलाय लेग बिफोर द विकेट. यष्ट्यांच्या मधोमध आणि महत्वाची विकेट. फलंदाज बाद. आणि आपण पाहतोय की आता इथून फलंदाज बाद झालाय. भावेशचा डाव संपलाय. संघ अडचणीमध्ये. ऋतिक उलवेकरला संधी मिळते आहे. साहिलचा अजूनही वापर केला नाही आहे. वेगळ्या रणनीत्या घेऊन मैदानामध्ये आहेत सध्या तरी. मी म्हणेन की या वेळेला ते म्हणजेच टीम खिडूकपाडाचे अगदी आपण पाहतोय धुरंधर. धावांचा पाठलाग करायचा आहे. 14 धाबा आतापर्यंत जमा केल्यात धावफलकावरती. 51 पर्यंत पोहोचायचं आहे. सरासरी 10ची आहे. 4 स्टेप पुढे आहेत, फॉरवर्ड आहेत. त्यामुळं आपण जर इथून पाहिलं आता तर त्या 4 स्टेप महत्त्वाच्या नाही आहेत, परंतु जे विकेट आलेल्या आहेत त्या विकेट महत्त्वाच्या जरूर ठरतील. यात तीळ मात्र शंका नाही आहे. मॅचकडे आपण जरूर जाऊ. चला स्पीड अप करा अशी विनंती आहे. थोडंसं फास्ट घ्या. गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 मध्ये आता चेंडू इथून नक्कीच आपण पाहतोय प्रतीक माळीच्या हातामध्ये दिलाय आणि गोलंदाजी करण्यासाठी तो मोठी जबाबदारी घेऊन मैदानामध्ये आलाय. बॅटिंगमध्ये जास्त इम्प्रेस करू शकला नाहीये. 2 बाईक या वर्षाच्या अंगामध्ये प्रतीक माळीनं जरूर पटकावल्या. फिरून खेळायचा प्रयत्न. पाठलाग होतोय बॉलचा. वेग आहे बॉलमध्ये. थांबणार नाहीये. फाईनला बॉल आणि चौकार. जबरदस्त आपण पाहतोय अगदी फलंदाजी आणि तेवढीच चांगली आपण पाहतोय. आता धावांची इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जी प्लॅनिंग केली जाते ती प्लॅनिंग पाहायला मिळते. ऋतिकला स्ट्राईक एंडला आणलं जाईल. नितेश आपण पाहतोय मैदानामध्ये आहे. भोईरवरती आता पूर्णपणे जबाबदारी आहे, कारण इथून आपण जर विचार केला तर नक्कीच प्लॅनिंग्स वापरल्या गेल्यात. अंतिम 2 षटकामध्ये शेवटच्या 2 षटकाला टार्गेट करायचा प्रयत्न कदाचित खिडूकपाडा संघ सध्या तरी करतोय, कारण साहिलचा वापर त्यांनी अजून अद्यापपर्यंत केला नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर मॅचला अगदी ते थोडं डीपमध्ये नेत आहेत, जेणेकरून त्याचा फायदा मिळेल आपल्या मागच्या गोलंदाजांना. प्रतीक आलेत. प्रतीकचा बॉल समोर डावखुऱ्या त्याचे ऋतिक समोरून खेळलेत. निशांत बडवे आलेत बॉलवरती मिड विकेटला. दुसरा धाबेचा प्रयत्न. वेगानं थ्रो. डायरेक्ट हिट केलाय विकेट कीपरनं. इथे जरूर मी म्हणेन की आता ही बाद रोमांचक बनेल. तिसऱ्या पंचांकडे पंच जात आहेत आणि हा जो निर्णय आहे तो वॉर रूम मध्ये सोपावला. योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. विकेट किपरची चपलाई जरूर पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणाला अगदी झोकून दिलं आणि हिट केलाय. बॅट वरती आहे आणि बॅट्समन आउट. आज धक्का बसतोय खिडूकपाडाला. कहाणीमध्ये ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. उमरोली संघ आपण जर पाहिला सध्याच्या घडीला चांगल्या टचमध्ये राहिलेला संघ आहे आणि इतक्यात हार मानणारे ते नाही आहेत. पहिल्या आपला धावांची इन्व्हेस्टमेंट भले कमी झाली असेल, परंतु आता इथून आपण पाहतो की पुन्हा ते लढाईला सज्ज झालेत. बाद झालेला फलंदाज ऋतिक नवीन खेळाडू मैदानामध्ये एंटर करेल. कुठला प्लॅन वापरला जाईल याचाही आता इथे जरूर आपण पाहतो की चर्चा विलास सुरू आहे, वार्तालाप सुरू आहे या गोष्टीचा. विकेट पडली आहे. थोडंसं दबावाचं वातावरण जाणवतं आता, ते म्हणजेच खिडूकपाडाच्या खेळण्यामध्ये. टोटलला धावसंख्या आहे ती म्हणजेच टोटल आपण पाहतो या वेळेला 19.
टोटलला धावसंख्या आपण पाहतो आता जरूर पाहायला मिळेल 20 आणि एक नंतर दुसऱ्या धावेचा आपण पाहिला की जरूर अगदी प्रयत्न होता, त्या प्रयत्नांमध्ये फलंदाज जरूर आपल्याला पाहायला मिळालं की बाद झालेले आहेत. सतीशजी उलवेकर साहेब यांना विनंती आहे, या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सतीशजी उलवेकर साहेब या मंचावरती प्लीज तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. जतीनजी मते यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर सलग 3 षटकार साहिल उलवेकरनं ठोकले या मैदानावरती तर, आणि तसेच आमचे रवी उलवेकर साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रतीक माळीचा बॉल पहा, तिकडे ट्रबल शूट करणारी गोलंदाजी आहे, मॅचला मजा येणार आहे, यातील मात्र शंका नाही आहे. साहिल मामांसाठी पारितोषिक आहे जतीनकडून 1200 त्यांचे. साहिल मैदानामध्ये आलेत, प्रोटेक्शन घालून आपण मैदानामध्ये पाहतो कारण छोटी विकेट आहे, त्यामुळं मोठी जबाबदारी आता साहिलवरतीच राहील आणि हे एक क्रुशल विकेट राहील उमरोलीसाठी. आतिश नंतर आता आपण पाहतो प्रतीकचा बॉल डायरेक्ट हिट तिकडेही करतील, यात तिळ मात्र शंका नाहीये. बट सेफ आहेत नितेश या वेळेला, प्रयत्न चांगला होता, यात काहीच मात्र शंका नाहीये. रन मिळेल 1. या वेळेला पहा ठोकलाय, लाजवाब स्ट्रोक नितेशच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत षटकार. आलेला आपल्याला जरूर नितेश भोईर पाहायला मिळतो, त्याने चांगला स्टार्ट दिलाय. 12 धावा आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून त्यांना आतापर्यंत संघासाठी जरूर दिल्यात. आणि दुसऱ्या बाजूला साहिल उलवेकर आपण त्याला पाहतोय मैदानामध्ये, तो आला. प्रतीक्षा अगदी आपण पाहतो अंतिम बॉलवरती आलेला षटकार एक किफायतशीर त्यांच्यासाठी ठरलाय आणि टीमची धावसंख्या देखील आपण पाहतो की अपग्रेड झाली आहे. आता इथून ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी इथे निवडलं जात आहे आणि निशांत मडवीची निवड झाली आहे 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. जबाबदारी मोठी आहे कारण 51 धावांपर्यंत पोहोचायचं आहे आणि विकेट्स हातामध्ये नाही आहेत. या शेवटच्या 2 महत्त्वाच्या विकेट राहतील खास करून, त्यानंतर मग सनी भोईरचा वापर कदाचित होईल. त्यामुळे एक चर्चेचा हाही प्रयत्न आणि नक्कीच राहील की यावेळेला पहा फटका चांगला आहे, जबरदस्त स्ट्रोक, 4 रन मिळतील. सलग 3 चौकार किंवा षटकार जर ठोकले तर आमचे कार्तिक मंडप डेकोरेटरचे सर्व चंद्रकांतजी उलवेकर साहेब यांच्याकडून देखील आपण पाहतोय की खेळाडूंसाठी अगदी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यानंतर 3 चौकार जरी लगावले तर जतीनजी मते यांच्याकडून साहिल मामांसाठी आपण पाहतो की 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. इनामांची खैरात लागली जाते कारण आयवा जेलसाठी देखील आपण पाहतो 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मदनजी मते साहेब यांच्या वतीनं हे पारितोषिक कंटिन्यू आहे पूर्ण रात्रीमध्ये, पूर्ण स्पर्धेमध्ये म्हटलं तरी चालेल. राऊंड द विकेट समोर ठोकलाय साहिल उलवेकरचा सिग्नेचर फटका, 6 रनसाठी षटकार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी खेळाडू सज्ज होईल. यावेळेला पहा चांगला चेंडू आहे, यावेळेला बीट झालेत बॅट्समन, कोणतीही रन नाही आहे. निर्धाव चेंडू आपण इथे पाहतोय. डॉट बॉलनं थोडासा प्रेशर टाकायचा प्रयत्न जरूर पाहतोय. उमरोलीच्या माध्यमातून गोलंदाज निशांत सामना वाचवेल का? चांगल्या स्पीडची गरज आहे आता. फिरकीचा बॉल आणि पुन्हा आक्रमण,
याही बॉलवरती आपण पाहतोय हल्ला चढवलाय आणि हाही बॉल पाठवलाय गगनभेदी षटकार. दोन षटकार ओव्हर मधून धावसंख्या अगदी आपण पाहतो 43 वरती. मॅच अगदी आपल्या बाजूनं आता आपण पाहतो की खेचली यावेळेला टीम किडूकपाडानं. साहिलचे 2 शॉट आणि त्यानंतर त्याआधी नितेशचा एक मोठा फटका तोही आपण पाहिला की आता जरूर वर्चस्व दाखवते या मॅचवरती. सामन्यावरती पकड निर्माण केलेली आहे. टीमची धावसंख्या टोटल 43 रन आपण धावफलकावरती बघतोय. 44 यस. त्यानंतर डॉट बॉल महागडा ठरलाय हाही गोलंदाज आणि प्रत्येक ओव्हरमध्ये आपण जर विचार केला तर 13, 12, 13 या सरासरीनं धावा बनल्या. हे षटक थोडंसं महागडं आहे कारण या षटकात जवळपास आपण पाहिलं तर 17 धावा आलेल्या आहेत. आता 12 बॉलला 7 धावांची आवश्यकता आहे. चला पुढचे 2 संघ जे आहेत आपण तयारीत राहायचंय. उत्तरशिव आपण देखील तयारीत राहा आणि अगेन्स्ट राधाकृष्ण तोंडरे आपण देखील तयारीत राहा. बॅटिंग ज्यांचे त्यांनी खेळाडू कक्षासमोर आले तरीही चालेल. जास्त वेळ मधोमध्ये जायला नको याची आपण काळजी घेऊया प्लीज. आजही आपला लेग संघ निवडायचा आहे या स्पर्धेमधून. रेग्युलरली आपण फॉर्मॅटमध्ये तेच करत आहोत आणि 6 दिवस रात्रीच्या फॉर्मॅटमध्ये चालणारी स्पर्धा आहे. 6 पारितोषिक आहेत त्यामुळे 7वा एक्स्ट्राचा दिवस नाही आहे. एफ फुल आपण रेग्युलरली एक मॅच खेळून घेतोय जो MIDC फॉर्मॅट आहे. टोटल धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळते ती म्हणजेच 44 झालेले 44 रन आपण पाहतो धावफलकावरती सध्या लागलेले आहेत. फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. किडूकपाडा मॅचमध्ये पूर्णपणे आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी करण्यासाठी आता इथून चौथं षटक घेऊन आलाय सर्वेश. सर्वेशचा बॉल इथे पंचांचा वाईडचा इशारा. अतिरिक्त 1 रन मिळेल. एका धावेनं धावफलक पुढे. टोटलला आकार येतोय. नवीन अंकावरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आणि 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 45 रन आपण धावफलकावरती बघतोय. यावेळेलाच हाही बॉल आपण पाहतोय वाईट. सलग 2 वाईट बॉल. मॅचमध्ये फक्त औपचारिकता असं म्हणावं लागेल कारण इझिली हँडओव्हर केलेली आहे ही मॅच किडूकपाडाच्या हातामध्ये टीम उमरवलीनं. ही अस्मिता नाही आहे त्यांची, ही मानसिकता नाही आहे त्यांची. आज आतिश तर कदाचित मैदानामध्ये मिळून की थोडंसं उशिरा येणं झालं नाहीतर धावांचा प्रचंड पाऊस पडला असता. रिव्हर्स खेळलेत. फटका दमदार आहे. 6 धावा मिळतील साहिल उल्वेकरला आणि हा सामना जिंकलाय टीम वीरा स्पोर्ट किडूकपाडानं. अभिनंदन. चला पुढील सामना आपण लगेच सुरू करायचा आहे. यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल उत्तर शिव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत अर्थातच अगेन्स्टमध्ये राधाकृष्ण तोंडरे RKCC तोंडरे या टीमला आपण पाहणार आहोत. साहिल उल्वेकर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जतीन मते यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाणार आहे. चला टॉस जिंकलेला संघ लगेच मैदानामध्ये जा. तोंडरे संघ उतरा मैदानामध्ये. जास्त वेळ नाही आपल्याकडे. प्लीज आपण इंटर व्हा मैदानामध्ये. हार्ड लक उमरेल टीम. बट नेक्स्ट टुर्नामेंटसाठी तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा. आमच्या ऑर्गनायझर कमिटीकडून शुभेच्छा. मॅचकडे आपण जरूर आता जाऊयात मैदानाच्या अगदी आतमध्ये. पुढचा सामना पाहायला मिळेल तोंडरे आणि तोंडरेच्या विरोधामध्ये उत्तर शिव. एका बाजूला मॅडी पवार सरांचा संघ आणि एका बाजूला आदिनाथ पाटील याचा संघ आपण इथे पाहणार आहोत. आज आदिनाथ नाही आहे या संघामध्ये. साहिल उल्वेकर आहेत सामनावीर. 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आहे साहिलला.
आज तोंडरे संघामध्ये आदिनाथ नाहीये, समोर उत्तरशिव संघ असणार आहे. आय थिंक ते कुठेतरी दौऱ्यावरती आहेत सध्या तरी. मायाजी मते साहेब यांच्या वतीने आपण देऊयात सामनावीर ट्रॉफी समान, आणि सामनावीरची ट्रॉफी आपण देतोय साहिलला.